श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सूर्यदेवाच्या या गोचरामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या लोकांना पद आणि मानप्रतिष्ठा मिळू शकते. तर या कोणत्या लकी राशी आहेत ते आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. या जानेवारीमध्ये या 3 राशींना सूर्यदेव देणार आहे दुप्पट पैसा. सूर्यदेव जानेवारी महिन्यात 2 वेळा गोचर करणार आहेत. सूर्यदेव प्रथम 11 जानेवारीला उत्तराषाढा नक्षत्रात प्रवेश करतील, जे त्यांचे स्वतःचे नक्षत्र आहे. आणि त्यानंतर सूर्यदेव शनीच्या मकर राशीत प्रवेश करतील. त्यामुळे सूर्यदेव 2 वेळा गोचर करतील. सूर्यदेवांच्या या गोचरामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या लोकांना पद आणि मानप्रतिष्ठा मिळू शकते. त्यातील पहिली रास आहे मेष. आपल्यासाठी सूर्यदेवाचे राशी बदलणे आणि नक्षत्र बदलणे फायदेशीर ठरू शकते. कारण सूर्यदेव आपल्या गोचर कुंडलीनुसार कामधंद्याच्या स्थानावर भ्रमण करतील. त्यामुळे या काळात तुम्हाला कामधंद्यात विशेष प्रगती मिळू शकते. मेष राशींच्या व्यक्तींसाठी मंगळाची ही स्थिती खूप लाभकारी ठरेल. आर्थिक समस्या दूर होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुखसमृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभही मिळू शकतो. गुरुचे 10व्या भावात असणे करिअरच्या क्षेत्रात चांगले फायदे मिळवून देऊ शकते. तुम्ही नवीन किंवा जुनी मालमत्ता खरेदी करण्यात यशस्वी होऊ शकता. गुरुच्या दृष्टीमुळे 4था भाव अत्यंत शुभ होतो. तुम्हाला करिअरच्या क्षेत्रातही खूप फायदा मिळू शकतो. कठोर परिश्रम आणि समर्पणाने तुम्हाला तुमच्या नोकरीत खूप फायदा मिळू शकतो. तुम्हाला व्यवसायात भरपूर नफा मिळेल. तुम्ही एक यशस्वी उद्योजक म्हणून उदयास याल. आरोग्य चांगले राहील. तुम्ही ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. यानंतरची दुसरी रास आहे धनु. सूर्यदेवांचा गोचर धनु राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण हा गोचर तुमच्या राशीपासून धनभावात होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. अडकलेला पैसा मिळू शकतो. या काळात तुमचा मान सन्मान वाढेल आणि आत्मविश्वासही वाढेल. करिअरमध्ये यश मिळेल आणि कामाच्या ठिकाणी तुमची ओळख मजबूत होईल. कुटुंबात वातावरण आनंदी राहील. तुमच्या बोलण्यात प्रभाव वाढेल, ज्यामुळे लोक तुमच्यावर प्रभावित होतील. या राशींच्या लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांना मानसिक ताणतणाव होऊ शकतो. व्यापाऱ्यांची कमाई हळूहळू कमी होऊ शकते. तसेच नोकरी करणाऱ्यांनी या काळात नोकरी बदलू नये. निर्णय काळजीपूर्वक घ्यावा. तसेच कुणालाही सध्या पैसे उधार देऊ नयेत. नोकरीमध्ये तुमचा प्रभाव वाढतो. राजकीय आणि सामाजिक संपर्कांचा तुम्हाला फायदा मिळतो. मित्र आणि नातेवाईक आज मदत करतात. परदेशातूनही तुम्हाला फायदा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबासोबत आज आनंदात वेळ घालवण्याची संधी मिळते. कामाच्या ठिकाणीही काही सकारात्मक बदल दिसतात. जे लोक बँकेकडून कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आज यश मिळते. नोकरीमध्ये पद आणि मान वाढण्याची शक्यता आहे. यानंतरची रास आहे सिंह. आपल्यासाठी सूर्यदेवांचा गोचर सकारात्मक ठरू शकतो. कारण सूर्यदेव तुमच्या राशीपासून 6व्या स्थानावर भ्रमण करणार आहेत. त्यामुळे या काळात तुम्हाला कोर्ट कचेरीच्या प्रकरणात यश मिळू शकते. गुप्त शत्रूंवर विजय मिळेल. तुमचा धैर्य आणि पराक्रम वाढेल. यशाचे नवे मार्ग खुलतील. नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे आणि व्यवसायात नफा वाढेल. धनाची स्थितीही चांगली राहील. तुमच्या योजना यशस्वी होतील. तसेच तुम्ही पैशांची बचत करण्यातही यशस्वी व्हाल. अविवाहित लोकांचे लग्न होऊ शकते. करिअरमध्ये अचानक प्रगती होऊ शकते. नवी संधी मिळतील. घरात आनंद राहील.
विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान चालेल. जीवनात धन आणि सुखसुविधा वाढतील. लांब प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. व्यापाऱ्यांना अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. मान सन्मानही वाढेल. तर स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.